आजी फालतू बोलू नका. फालतू बोलणं कशाला टॅमड्यानं मग सुरुवात करायचं. कशाला मग रोज रोज आणता घरात तुम्ही? तुम्हाला मी एकदा सांगितलं ना हजार आणू नका. काल म्हणलं होतं ना आता आणू नका बरं का. तुम्हाला सांगितलं होतं गुडीत मी. कशाला घेऊन आला तुम्ही आज मासा? तू घरातनं बाहेर निघ. इथं माझ्या घरात राहून दादागिरी करू नको तू. घरात करायचं नाही हजार वेळा सांगितलंय. हा टुकून मुदाम करताय तुम्ही. माझ्या मनाचा मालक मी आहे. तुम्हाला अजिबातच लाडू तुम्हाला बनवून कोण भांडू बोलतच नको. नाही बघा. कोण हात बोलत- म्हणून करतोय माझा काय मेंदू hang आज होतोय. आणलंय उद्या देखील आणणार. काय काय करते मला बघायचं दररोज. आता पावशेर का होईना पण दररोज घेऊन येणार. तसा बेत झाला होता तसा झाला पाहिजे. नुसतं सुगरण म्हणायचं नाही. तर आज आपला चालू आहे बघा ह्याचा बेत. काय करायचं एक दिवशीच बाय मग सगळी लेकरासनी म्हणली एक दिवशीच मासा आणती चिकन आणती मटण आणती आणि काय केलं काय जाणलं नाही. पट्ट्या आणून तर खाया घालायला लागलं. होय. तुझ्यान तेवढं तर होतंय का. गोड बोलले की पट्यानो का हळूहळू पाय पसरतोय पट्या. ए तुझा रुपया खर्चलाय का तो रुपया दिलाय पाय पसराय पदरच्या पैशानं आणून लेकरासनी खाया घालतोय. कशानं पाय पसरलं लिमिट असतं. असू दे की लेकरासनी आज नाही खाया घालायचं कधी. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. कशाचं लिमिट असतं. आणायचं खायचं कळलं हे का? बघ मी तुझ्याकडून काय रुपये घेऊन आणलं नाही आणि हाय तोपर्यंत खाऊ दे. दररोज टेन्शन मध्ये जगतोय. हा, पण रोजच काय रोजच काल आज- झाला. आता काल चिकन आणलं मटण आणलं आज मासा आणला. आता ह्याच्यावर कधी आणीन पत्त्या बी नाही. तुला काय नुसतं करून द्यायला तुला नेट लागतंय का. नेटाचा विषय नाही तर पण हायच की सारखं सारखं काय गरज आहे का? महागाई हाय कसली. काय गरज होती हो आज मासा आणायची? काल मटण खाल्लं होतं ना पोट भरून शिना. मग आज लगे मासा आणायची काय गरज होती का? लेकर म्हणली मासा आण तू म्हणला होता काय झालं म्हणजे लेकरांना संघ नेऊन मासा आणल्यात आज. शाळा सुटल्यावर तसंच घेऊन गेलो आणि त्यांना घेऊन जाऊन मासे घेऊन आलोय. तुम्हाला तुला आणलं की नुसतं मिरच्या जमते ते ना. आता तू खाय नाही तू खाय असते म्हणजे मग हा म्हणले असते आणा आणा. आणि हे असं का तोडून आणले? ते आता नवीन फॅशन निघाली तसं कट करून देते ती खाल्ली कौचू कोण खात नाही निमित्त नसतो आणते ती. अहो पण खायचा विषय नाही. ती काढून आणतं का नाही माणूस नीट? अहो त्यांच्यापाशी भरपूर गर्दी आहे. आपल्या एकल्या करता ती नाही ती. सांगितलं एक की बुद्धी दुसरंच काय काय टाकलं काय नाही ते राहिलं. तर तुम्हाला काय हाय का होईस तरी? आम्हालाच काय नाही बाया सगळं तुलाच आहे. तुम्हाला बोलणं म्हणजे काय म्हणते तशी येड्याचं काम आहे. बोलूनच काय उपयोग नाही तुम्हाला. तुम्हाला चांगलं जर बोललं तर वाटतं बायको वाईटच बुद्धी. चांगलं काय बोलत नाही असं वाटतंय तुम्हाला. बाया आता बाहेर खाऊन येतो पण घरात वशाट आणत नाही. तुझा बोका तू शांत कर. उगत तीनदा फेनी फेनी कर जाऊन. माझं पहिलंच डोकं हल्लेलं आहे. तुमचं खावा डोकं हलत नाही. तू कशाला जात हलवायला लागली अजून. सांगून शिकून लोकांची तर नाही. काय सांगू शिकून ग कशाच तुला कशाच नेट लागले कशाच सांग बर. आणाय नको तुम्ही आज. का बुधवार आहे गुरुवार नाही आज. आणाय नको तर एक तर आठवड्यात 2 दिवस आणाय ते बी सुकानं बाय खाऊ देत नाही. आता गिळायचं पाहिजे. नरडी गोड करायची सारखी. आणि तुला वांग बटाट चांगलं सुक्क करून खाताना ती नरडी गोड होत नाही ती काय. मला काय बोलू नका तुम्ही. मला काय बोलू नका म्हणजे. ही बास का बघा एवढं सुक. ही पा आमटीला. आमटीला एवढं बास का बघा. बघा की सांगा की मला फार दिसलं हो. काहीच करा नाही ती माझं हाय असं त्यात माघारी टाकी देऊन येतो कोणाला तर नेऊन. आता केलं त्यात केलं टाकलं ते. आता केलं त्यात कुणी टाकाय सांगितलं कुणाला विचारून टाकलं तो. चांगलं बोलाय गेले की तुम्हाला फिरायला लागतं लगेच. तू चांगलं आमची नरडी वाढ करायला लागली करायला लावलं म्हणून काय. लिमिट असतं कुठल्या पण गोष्टीला. ती माझी मी बघतो की लिमिटचं. तुझं काय 10 पैसे करायचं येतं का मग लिमिट बोल तू. करायला लावलं तर तू लिमिट काढत असली तर तू करूच नको. तुम्हाला काय वांग बटाटा काय त्याचे काय हे झालंय का? खायचं नाही का? पाळलंय की. तुला आहे ना का तुला आणून दिलं नाही त्या दिवशीच आणून टाकला 400 रुपयाचं माळव. खा म्हणाव. खाय की. खातो म्हणाव आता ढिलं पडत नाही. अगं खाईनच ढिलं पडायचं न पडायचं तू कशाला सांगायला लागलीस. काल बनवलं चांगलं चवीनं म्हणून बनवायला लावलं ती पाक लागली डोक्यावरच चढायला.
गोड कौतिक नाही एका दिवशी गोड असतं, रोज रोज नसतं ते. अजिबात तू बनवू नको, माझी मी बनवीन नाही तर बाहेर चूल पेटवीन नाही तर इकून येईन कोणाला तर नाही फुकाट देईन करून खावा जावं म्हणून. तुम्ही ऐकणारच नाही. लगा तुला चांगलं बोललं तरी बी तिथंच आहे आणि वाकडं बोललं तिथंच आहे. तुझ्यात बोलण्यातच काय चव नाही ना वागण्यातच काय चव नाही. खावा केले खावा केलंय करून दे सांगितलं ती उपकार करायला लागली काय पाक. बघा तेवढी भाजी भासकर परत माणसाला एवढीच केली तेवढीच केली. ते हांडा भरून कर, घे हांडा. बघा नका वाढ घालू. नका वाद घालू, कशाला टेंबड्याने एवढं बोलायचं मग. नरडी वाढ अरे आम्हाला खाय पाहिजे आम्ही आणलं लेकरांना मी आणलं. ओंकार ए बाया आता परत आपण मासा नाही मावदाला गेलो का नाही. शाळा सुटल्यावर लेकरं म्हणली खायला म्हणून त्यांना तसंच घेऊन मावदाला जाऊन घेऊन आलोय आणि तू कोणाही नरडी वाढ करते. अगं बोलताना जरा विचार कर. बास का बघा तेवढी भाजी. ती मला खायला नाही दे टाकून. गेलं तर गेलं माझं पैसे वाया जाऊ दे. चेष्टा करू नका. चेष्टा करत नाही कोण. तुझ्यानं होत नसलं सांग मी नेऊन फेकतो. बास का तेवढी भाजी फालतू बोलू नका. फालतू बोलला कशाला टेंबड्यानं मग सुरुवात करायची. कशाला रोज रोज आणता घरात तुम्ही. तुम्हाला मी एकदा सांगितलं ना हजार आणू नका म्हणलं होतं ना आता आणू नका बरं का. तुम्हाला सांगितलं होतं गुडीत मी. कशाला घेऊन आला तुम्ही आज मासा. तू घरातनं बाहेर निघ. इथं माझ्या घरात राहून दादागिरी करू नको तू. रोज बशात नसावं चांगलं नसतं सारखं बशात घरात. एक तर बाहेर करायचं तर बाहेर तिथं चोरलेत पाणी जळण सगळं भिजलंय कुठं करायचं. बाहेर असल्यावर साहजिक आहे की. घरात करायचं 1000 वेळा सांगितलंय. हा टुमून मुदाम करताय तुम्ही. माझ्या मनाचा मालक मी आहे. तू मला अजिबातच लाडू तुम्हाला बनवून कोण बांधू बोलतच नको. नाही बघा. कोण हात बोलत- म्हणून करतोय माझा काय मेंदू hang आज होतोय. आणलंय उद्या देखील आणणार. काय काय करते मला बघायचं दररोज. आता पावशेर का होईना पण दररोज घेऊन येणार. आडमुठ माणूस म्हणते ती. आडमुठ आडमुठ तीच तू आहे. आमच्या घरात एवढीच बेकार आहे आडमुठी. ज्याला देवानं बुद्धीच दिली नाही. नाही तुम्हाला लय बुद्धी दिली. रोज व्हायचं वशाट घेऊन यायचं लय बुद्धी दिली तुम्हाला. हा तुमची बुद्ध्या पळायला लागली. करायचं काय बघायचं ती राहिलं. रोज खाण्याशिवाय खादकीशिवाय याद नाही. नुसती खादीला अगं खादीला खाऊ दे नाही काय बी करू दे. माझ्या बापाचं रान माझा आहे मी बघेन की. तुला काय करायचंय त्यानं. वाटतं मी म्हातारी झाली आता ऐकून. तुला काय करायचंय. वल्ला पडलं तुझ्या काय लोणच्याचं तिखटाचं मसाल्याचं काय दिलं तू 10 रुपये देत मला तुम्हाला वाद घालायचा. दिलं का. मग कशाला तू अंड उचलून बोलतेस. मला वाद तू घालायचा. अंड उचलून कशाला बोलते. गेलं तर माझंच गेलं ना. आणलं खायला तर माझंच जातंय तुझं काय. कशाला मग एवढं टेमड्यानं बोलायचंय. करून घालायचा वैताग घेत असलं तर जा तू निघून. बघ तू माझी मी वैतागाचा विषय नव्हता इथं. वैताग नव्हता मग कशाला एवढं तोंड उचलून बोलायला लागली. रोज खर्च ही करू नका. अगं माझा खर्च माझं पैसे जाते तुला काय. तुला नुसतं करून द्यायला जर वज पडत असलं तर तू घरात स्वयंपाकच करू नको. आमच्या आम्ही हातानं करून का तू उडतीत ना उठ. नुसतं मासं का आणलं म्हणलं म्हणून शिवाय किराळ लागलंय. नुसतं मासं आता आमची नरडी जिथे जीवनची वाढ करायला लागली मग तुला